पार्किंग कव्हर 2800चं सांगितलं, त्याच्यावर MRP 2100 होती. 3 पट कमी कॉस्टिंगमध्ये मी बाहेरून तेच करून घेतलं असतं काम. बरोबर. पण तेच आहे की हा एक्सपिरियन्स मला नाही आवडला. म्हणजे फ्रॉम ॲक्सेसरी आणि ॲक्सेसरीज बेसिकली तुम्ही डीलरकडून घेतल्या नाही पाहिजेत, असं ओव्हरऑल माझं म्हणणं आहे. स्वतःची गाडी घेणं हे मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं आणि ती गाडी घेत असताना त्या गाडीसाठी केलेले अथक परिश्रम आपल्याला आठवत असतात आणि हे आठवत असतानाच आपल्या डोळ्यातून आपसूक पाणी येऊन जाते. आणि त्या गाडीची पूजा आपल्या आईच्या हस्ते झाली तर मग ती लक्ष्मी आपल्याला आयुष्यभर साथही देते. नमस्कार मंडळी, मी तुमचं आरपी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्ही म्हणाल बाबा तू रिक्षा विकत घेतलीस का काय, तर तसं नाही. आपली गाडी आहेच, पण थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की अजून एक गाडी घेतोय आपण नवीन. तर ती गाडी घरातच येते आपल्या. कोण घेतंय, कोणती गाडी आहे, काय ते सर्व तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये पुढे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा, कारण की तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच. तर चला मग जाऊया, बघूया कोणती गाडी आहे आणि तिची डिलिव्हरी घेऊया. आता चाललो आहोत गाडीची डिलिव्हरी घ्यायला आणि आयफोनमध्ये कॅमेरा स्विच होत नाही, त्यामुळे थांबा जरा मी पॉज करून परत कॅमेरा स्विच करून दाखवतो कोण आहे आपल्यासोबत. जो काही दिवसांपूर्वी दाढी वाढवून एकदम जबरदस्त दिसत होता, आता रवींद्र महाजनी झालाय. इथे स्मित आहे, आमचा छोटू स्मित, आणि ही आहे आमची मनाली. तर तुम्हाला प्रश्न पडला नव्हता पण मीच पाडला होता प्रश्न असा की गाडी कोण घेते आपल्या घरात. तर गणेश गाडी घेतोय. गणेश म्हणजे आमच्यात कसं असतं, गाडी कुणाची असो ती गाडी आपलीच असते, त्यामुळे मी पण आलोय इथे आणि इथून मग गाडी घेऊन जाणार आहे आपण सिरेमिक कोटिंग करायला. तर चला डिलिव्हरी एक्सपिरियन्स बघूया टाटाचा कसा आहे आणि गाडी पण दाखवतो तुम्हाला कशी आहे. चलो, कॉंग्रॅच्युलेशन्स भाई. येस थँक्यू. थँक्यू. आम्हाला पार्टी देण्यासाठी गणेश पैसे काढत आहे, भरपूर काढ रे. कसं वाटतंय मनाली? छान. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण मला पार्टी मिळणार आहे. मला अजून काय हवं, बास. खूपच छान वाटतंय मला. हां, पार्टी मिळालीच पाहिजे. आणि आम्ही गाडी घेऊन लगेच सॅटर्डेला विकेंडला बाहेर चाललो आहे आदिरा बीच कॅम्पिंगला. आता आदिराचे ऑलरेडी 2 ब्लॉग्स आहेत, तर विचार करतोय बनवू की नको बनवू. बघूया, बनवला तर मग टाकेन. रील तर नक्की बनेल. इंस्टावर फॉलो करा, हा इशारा होता. ही बघा, ही आहे गाडी पंच. क्यूट आहे रे, इट लुक्स क्यूट. क्यूट है, कलर भी बहुत क्यूट है. ही बघा आमची मनी में व्हिडिओ कॉल वरती.
गणेश कसं वाटलं तुला नवीन गाडी घेऊन? गाडी तर आली मस्त, पण आता तू तिला घेऊन जातो. गाडी आलीच नाही माझ्याकडे असं वाटतंय. सॅटर्डेला डिलिव्हरी वाटतंय आणि डिलिव्हरी करणार तू आहेस गाडी. हो. पण आमचा डिलिव्हरी एक्सपिरियन्स चांगला असेल एवढी गॅरंटी. अरे मग तुझीच गाडी आहे ना, तू स्वतःची गाडी असल्यासारखं स्ट्रेट करशील तिला. तू काय बोलशील टाटाच्या एक्सपिरियन्स बद्दल? म्हणजे काय आता की बारकावा नाही करत ते लोक बेसिकली. म्हणजे ॲक्सेसरी डिपार्टमेंट वेगळं, मेन आपला तो तुम्हाला जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्याला 4 गोष्टींची आयडिया नसते. प्लस मग तेच की पार्किंग कवर 2800 सांगितलं, त्याच्यावर MRP 2100 होते. म्हणजे क्लिअर कट चीट केल्यासारखी फिलिंग येते मग, की आपण डीलरकडून जे ॲक्सेसरीज घेतो असं अज्युम करून घेतो की त्या OEM आहेत. बरोबर. टाटाची OEM सप्लायर आहेत आणि त्याच्याकडून आपण ते मिळतंय, म्हणजे याचा अर्थ ते चांगल्या क्वालिटीचे असतील. हे जो समज होता तो चुकीचा ठरला माझा बेसिकली. आणि डॅश कॅम पण लावला मी, त्याला सांगितलं हार्डवायर किट पाहिजे, तर ते वॉरंटी डिस्कशनमुळे टोटल त्यांनी मला त्याच्याकडून घ्यायला लावला. शेवटी ते बाहेर अडॅप्टर असतं तिथेच त्यांनी प्लग केला त्याचा. तर ही पण एक गोष्ट मला नाही जमली, जेणेकरून तर टाटा तुम्हाला फ्यूजमध्ये एक स्लॉट देत असेल एक्सटर्नल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लावायचा, आणि जर आपण टाटाकडून ते डॅश कॅम किंवा अशा काही फीचर्स किंवा घेतोय ॲक्सेसरीज बाहेर मग मी बाहेर लावायचं असतं, तर त्याच्या 3 पट कमी कॉस्टिंगमध्ये मी बाहेरून तेच करून घेतलं असतं काम. बरोबर. पण तेच आहे की हा एक्सपिरियन्स मला नाही आवडला. म्हणजे फ्रॉम ॲक्सेसरी, आणि ॲक्सेसरीज बेसिकली तुम्ही डीलरकडून घेतल्या नाही पाहिजे असं ओव्हरऑल माझं म्हणणं आहे. बरोबर. गाडी छान आहे, गाडी छान आहे, गाडी क्वालिटी. म्हणजे ज्या माणसाने अल्टो चालवली आहे 6 वर्ष त्यासाठी तर हेवन होतं सध्या. ही राईड जी होती 5-6 किलोमीटरची अमेझिंग होती, मजा आली ती. पुन्हा एकदा तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कमेंट मध्ये गणेशला कॉंग्रॅट्स म्हणा सगळ्यांनी, जे कोणी करत असते. मनालीला पण कॉंग्रॅच्युलेशन. मनाली. स्मित तुला पण कॉंग्रॅट्स. नाही बरं ठीक आहे, चलो बाय बाय. तर ॲक्च्युली आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की टाटासारख्या ब्रँडकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं. थोडंसं जास्त प्रोफेशनल अजून डिलिव्हरी होऊ शकली असती, पण ठीक आहे, चालत राहतं, पार्ट ऑफ द गेम म्हणू आपण, आणि पुढे जाऊ. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओत आता तुम्हाला सिरॅमिक कोटिंग आपल्या गाडीला करणार आहे ते दाखवणार आहे. तुम्हाला पण करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता. वन ऑफ द बेस्ट डिटेलिंग स्टुडिओज आहे मुंबईमधला. सो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.